तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी बॅक साइडची प्रिन्सेस ब्लाउज डायग्राम म्हणजेच प्रिन्सेस ब्लाउजची आकृती किंवा पाठीमागचा भाग हा कसा मोजायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण असा डायग्राम काढून घ्यायचा। तर आपण जी आकृती काढलेली आहे त्यामध्ये गळा रुंदी ही आपल्या ब्लाउज वरून घ्यायची। तर साधारण 2 किंवा 2.5च गळा असतो। नंतर शोल्डर व मुंडा पाठीमागचा मुंडा हा आपल्याला त्याचा आकार देण्यासाठी 1.5चा घ्यावा लागतो व समोरचा 1चा असतो आणि आपल्या बाजूची उंची ही सर्वप्रथम घ्यावी। तर मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून हा पॉइंट लक्षात ठेवायचा की आपली उंची घेताना ही उंची प्लस 1 इंच ही मार्जिन घ्यायची, कारण खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ही उंचीमध्ये अर्धा इंच हात जात असतो। तर त्यासाठी 1 इंच ही मार्जिन घ्यावी आणि खाली असतो तो छातीची घडी। तर छातीची घडी प्लस 2 इंच ही मार्जिन असती। तर नेहमी घेताना ही छातीची घडीमध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायची। तर मागचा मुंडा हा 1.5चा असतो, तर आपण 1.5चा घ्यायचा मागचा मुंडा कधीही, आणि समोरचा मुंडा हा 1चा असतो। तर मागील गळ्याचा आकार देण्यासाठी 1चाच मापून घ्यायचा। जास्त जर घेतला तर गळा हा मोठा होतो व गळ्याची रुंदी ही 2 किंवा 2.5च घ्यायची नेहमी। मागचा भाग काढण्यासाठी सेम आकृती आपण जशी काढली तशीच ब्लाउजवर सुद्धा अशीच मापे टाकायची। तर मैत्रिणींनो, ब्लाउज स्टिच करणं खूप सोपं आहे, फक्त हे प्रयत्न करत राहायचे। तर आपला व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक करा।